सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर राजकीय पक्षांशी संबंध ठेवणं चुकीचं नाही असं मत माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलं। माझा गट्टा कार्यक्रमात भूषण गवई बोलत होते। एकदा सरन्यायाधीश पद झाल्यानंतर राजकीय पक्षांशी संबंध जोडावा का? मला नाही वाटत त्यात काही चुकीचं असेल म्हणून, कारण की प्रत्येकाला आपली विचारधारा असते। म्हणजे मी जरी जज झालो तरी माझ्यावरती जे बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार माझ्या वडिलांनी केले किंवा रिपब्लिकन चळवळीचे जे संस्कार केलेत तिथं माझ्या डोक्यातून मी जज झालो म्हणून पुसले जाऊ शकणार नाही। पण जर समजा उद्या तुम्ही कुठल्याही पक्षाशी जोडले गेलात अधिकृतपणानं, तर तुम्हाला अशी भीती नाही का वाटत की मग तुम्ही मागं दिलेल्या जजमेंटच्या बद्दल वेगळ्या चष्म्यातनं बघितलं जाईल? मी ज्यावेळेला 2019मध्ये जज झालो त्याच वेळेला मी डिक्लेअर केलं होतं की शासनाकडून कुठलंही पद मी रिटायर झाल्यावर घेणार नाही। आय एम नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट एनी पोस्ट रिटायरमेंट असाइन। ज्यावेळेला मी 14 मे 2025ला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून झालो त्यावेळेला रिएटरेट केलं। तर त्याच्यामुळे माझ्या कुठल्याही निर्णयाला एक कोणाला वाटत असेल की शासनाकडून काही मिळेल ह्या भावनेने निर्णय, त्याला ती शक्यता बिलकुलच नाही आहे। आणि तो समजा आता ज्या विचाराशी लहानपणापासून जोडलेल्या आहेत, समजा त्या विचारांनी जर पुढे जाऊन तुम्ही एखाद्या घेईल असं नाही आहे, घेतला निर्णय तर त्यात काही अनेकांना सुखावणार आणि खूप जणांना दुखावणार असं तुम्ही बोलताय आता? नाही सध्या तर माझ्या डोक्यात काही नाही आहे। हे फार जणांना दिलासा देऊन जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।